Hello students, this is Jezurkar sir here. Today we are going to learn exercise of chapter number 9, analysis of financial statements. In this chapter, given different types of concepts on the basis, we learn here objective questions. Under first number question, given different types of sub questions. Under select the most appropriate alternatives from those given below and rewrite the sentences. Number first statement given here, just like a gross profit ratio indicates the relationship of gross profit to the dash. फर्स्ट नंबर सेंटेन्स या ठिकाणी प्रोव्हाइड केला आहे की ग्रॉस प्रॉफिट रेशो इंडिकेट्स द रिलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट टू दी डॅश. ग्रॉस प्रॉफिट रेशोमध्ये ग्रॉस प्रॉफिट रेशोचं जे रिलेशन आहे ही कुणाशी आहे तर नेट सेल्सशी आहे. कारण आपल्याला माहिती आहे की ग्रॉस प्रॉफिट रेशोचं इक्वेशन काय आहे की ग्रॉस प्रॉफिट रेशो इज इक्वल टू नेट सेल्स. याप्रमाणे नेट सेल्समध्ये या ग्रॉस प्रॉफिटला काय केलं जातं इंडिकेट केलं जातं. आता ग्रॉस प्रॉफिट रेशोचं जर आपण इक्वेशन जर बघितलं तर ग्रॉस प्रॉफिट रेशो इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय नेट सेल्स मल्टिप्लाइड बाय 100 या प्रकारचं इक्वेशन असेल, या प्रकारे फॉर्म्युला असेल. म्हणूनसाठी ग्रॉस प्रॉफिट रेशोचं जे रिलेशन आहे ही कुणाशी आहे नेट सेल्सची आहे. हे आपण फर्स्ट लक्षात घ्यायचे. फर्स्ट नंबर क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करतोय. ग्रॉस प्रॉफिट रेशो इंडिकेट्स द रिलेशनशिप ऑफ ग्रॉस प्रॉफिट टू दी नेट सेल्स. नेट सेल्स हे कन्फर्म याचा आन्सर असणार आहे, हे फिक्स याचा आन्सर असेल. लक्षात आलं. सेकंड नंबर क्वेश्चन करंट रेशो इज इक्वल टू आता करंट रेशोचा जो काय फॉर्म्युला आहे तो काय एक्सप्लेन करतोय की करंट रेशो इज इक्वल टू करंट ॲसेट्स डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. करंट रेशोचं इक्वेशन काय आहे की करंट रेशो इज इक्वल टू करंट ॲसेट्स डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. याप्रमाणे करंट ॲसेट्स हे या ठिकाणी तुम्हाला आन्सर मेन्शन करायचं आहे नंबर सेकंडमध्ये. नंबर थर्ड इज लिक्विड ॲसेट्स इज इक्वल टू करंट ॲसेट मायनस स्टॉक. लिक्विड ॲसेट्स की ज्याला तुम्ही क्विक ॲसेट्स म्हणून देखील मेन्शन करता, करंट ॲसेट्स म्हणून देखील मेन्शन करता की लिक्विड ॲसेट्सचा काय मेन्शन होतो मिनिंग लिक्विड ॲसेट इज इक्वल टू करंट ॲसेट मायनस स्टॉक. हा या ठिकाणी प्रॉपर ऑप्शन या ठिकाणी आन्सर म्हणून तुम्हाला मेन्शन करायचा आहे. फोर्थ नंबर क्वेश्चन इज कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डॅश. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डॅश. तर त्यामध्ये मेन्शन काय करायचं की कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट या प्रकारे तुम्हाला सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे. कारण कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड याचा अर्थ गुड्सकरिताचा आलेला जो काय खर्च आहे की तो आपण कसा कॅल्क्युलेट करतो की कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड वस्तू विक्रीसाठीचा आलेला खर्च की ज्याला आपण सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट जर कॅल्क्युलेट केला तर या प्रकारे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आपल्याला मिळते. फिफ्थ नंबर क्वेश्चन नेट प्रॉफिट रेशो इज इक्वल टू डॅश. नेट प्रॉफिट रेशो इज इक्वल टू ऑपरेटिंग रेशो. याप्रमाणे तुम्हाला नेट प्रॉफिट रेशोचं इक्वेशन जे असेल हे कॅल्क्युलेट करायचे की नेट प्रॉफिट रेशो इज इक्वल टू ऑपरेटिंग रेशो. नेट प्रॉफिट रेशो हा ऑपरेटिंग रेशो इतकाच तारखेने असतो. याप्रमाणे तुम्ही आन्सर कंटिन्यू करायचे. सिक्स नंबर क्वेश्चन असेल द कॉमन साईज स्टेटमेंट रिक्वायर्स कॉमन बेस. कॉमन साईज स्टेटमेंट्स यामध्ये कशाचा बेस त्या ठिकाणी ग्राह्य धरला जातो कॉमन बेस. कॉमन साईज स्टेटमेंट अंडर कॉमन बेस हा त्या ठिकाणी रिक्वायर्ड असतो, आवश्यकता असते कॉमन बेसची. कशामध्ये कॉमन साईज स्टेटमेंट प्रिपेअर करताना कॉमन बेस हा त्या ठिकाणी कन्सिडर केला जातो. आणि म्हणण्यासाठी दी कॉमन साईज स्टेटमेंट रिक्वायर्स कॉमन बेस या प्रकारे तुम्हाला आन्सर कन्सिडर करायचे मेन्शन करायचे. 7 नंबर क्वेश्चन इज बिल्स पेबल इज अ करंट लायबिलिटीज. बिल्स पेबल एक प्रकारचे काय आहे करंट लायबिलिटी आहे. याप्रमाणे आन्सर द्यायचे. 8 नंबर क्वेश्चन जनरली करंट रेशो शुड बी 2:1
साधारणतः करंट रेशो कसा असतो नेहमी 2:1 या फॉर्मॅटमध्ये असतो. म्हणूनसाठी जनरली करंट रेशो शुड बी 2:1 या प्रकारचा ऑप्शन करेक्ट आन्सर म्हणून तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आहे. 9 number question. From financial statement analysis, the creditors are specially interested to know liquidity. क्रेडिटर्स बिझनेसमधील जी काही लिक्विडिटी आहे, लिक्विडिटी परफॉर्मन्स जो आहे त्यामध्ये क्रेडिटर्स काय असतात, इंटरेस्टेड असतात, ज्यामुळे बिझनेस एंटरप्राइजला क्रेडिट बेसिसने गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोव्हाइड या क्रेडिटर्सकडनं केल्या जातात. त्याप्रमाणे फ्रॉम द फॉलोविंग किंवा फ्रॉम द फायनान्शियल किंवा फ्रॉम फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस द क्रेडिटर्स आर स्पेशली इंटरेस्टेड टू नो लिक्विडिटी. बिझनेसची जी लिक्विडिटी आहे, बिझनेसमध्ये जी तरलता आहे, याचं जे प्रमाण आहे, याचं जे प्रपोर्शन आहे, हे बघून क्रेडिटर्स बिझनेसला काय करतात, गुड्स प्रोव्हाइड करतात क्रेडिट बेसिसने. ठीक आहे. या पद्धतीने फर्स्ट नंबर क्वेश्चन आपण काय केलेला आहे, सॉल्व केलेला आहे. सेकंड नंबर क्वेश्चन आपण या ठिकाणी सॉल्व करतोय. नंबर बी, गिव्ह वन वर्ड टर्म फ्रेज फॉर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. यामध्ये नंबर फर्स्ट स्टेटमेंट प्रोव्हाइड केलं आहे. द स्टेटमेंट शोईंग प्रॉफिटेबिलिटी ऑफ 2 डिफरंट पिरियड्स. असं स्टेटमेंट की जे स्टेटमेंट बिझनेस एंटरप्राइजेसची जी काही प्रॉफिटेबिलिटी आहे 2 डिफरंट कालावधीसाठी करिता, तर असं जे स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटला आपल्याला काय म्हणून लक्षात घ्यायचं आहे, दी स्टेटमेंट शोईंग प्रॉफिटेबिलिटी ऑफ 2 डिफरंट पिरियड्स. 2 डिफरंट पिरियड्समधील जी काय प्रॉफिटेबिलिटी आहे, ही प्रॉफिटेबिलिटी ज्या स्टेटमेंटच्या माध्यमातून इंडिकेट केली जाते अशा स्टेटमेंटला काय म्हणून लक्षात घेतलं जातं, कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट. याला म्हणायचं आहे कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट. हे या ठिकाणी प्रॉपर आन्सर असणार आहे. सेकंड नंबर क्वेश्चन, दी रेशो मेजर्स द रिलेशनशिप बिटवीन ग्रॉस प्रॉफिट अँड नेट सेल्स. ग्रॉस प्रॉफिट अँड नेट सेल्समधील जे काय कंपॅरिझन आहे, त्या दोघांमधील जे रिलेशनशिप आहे ती मेजर करण्याचं काम ज्या रेशोच्या माध्यमातून केलं जातं त्या रेशोला काय म्हणून लक्षात घेता तुम्ही, द रेशो मेजर्स द रिलेशनशिप बिटवीन ग्रॉस प्रॉफिट अँड नेट सेल्स. त्या रेशोला म्हणायचं आहे ग्रॉस प्रॉफिट रेशो. ग्रॉस प्रॉफिट रेशो इज इक्वल टू काय मेन्शन केलं जातं इक्वेशन, ग्रॉस प्रॉफिट रेशो इज इक्वल टू, आपण त्याचा ग्रॉस प्रॉफिट रेशो इज इक्वल टूचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय नेट सेल्स मल्टिप्लाइड बाय 100 या इक्वेशनने आपल्याला ग्रॉस प्रॉफिट रेशो ह्या आन्सर आपण लक्षात घेऊ शकता. ठीक आहे. थर्ड नंबर क्वेश्चन इज क्रिटिकल इव्होल्युशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट टू मेजर प्रॉफिटेबिलिटी. क्रिटिकल इव्होल्युशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट टू मेजर प्रॉफिटेबिलिटी. बिझनेसची जी प्रॉफिटेबिलिटी आहे तिचं मेजरमेंट करण्याकरिता जी फायनान्शियल स्टेटमेंट्स ऑपरेट केले जातात, जी फायनान्शियल स्टेटमेंट्स प्रिपेअर केले जातात, त्या फायनान्शियल स्टेटमेंट्सला काय म्हणायचं आहे, ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंटचं केलं जाणारं विश्लेषण की ज्याला क्रिटिकल इव्होल्युशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट म्हणून देखील ओळखलं जातं. फायनान्शियल स्टेटमेंटचं काय केलं जातं, क्रिटिकली इव्होल्युशन केलं जातं, त्याचं ॲनालिसिस केलं जातं. अशा स्टेटमेंट्सला कशाला म्हणायचं, आणि ही स्टेटमेंट्स कशासाठी प्रिपेअर केलं जातात, ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स प्रिपेअर टू फाइंड आउट प्रॉफिटेबिलिटी ऑफ बिझनेस एंटरप्राइज. हे या ठिकाणी आन्सर तुम्हाला लक्षात घ्यायचे. म्हणून थर्ड नंबर क्वेश्चनचा आन्सर काय असेल, क्रिटिकल इव्होल्युशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट टू मेजर प्रॉफिटेबिलिटी. याचा आन्सर काय असणार आहे, ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स. फोर्थ नंबर क्वेश्चन, अ पर्टिक्युलर मॅथमॅटिकल नंबर शोईंग रिलेशनशिप बिटवीन 2 अकाउंटिंग फिगर्स. 2 अकाउंटिंग फिगर्समधील जी मॅथमॅटिकल रिलेशनशिप आहे, अ पर्टिक्युलर मॅथमॅटिकल नंबर शोईंग रिलेशनशिप बिटवीन 2 अकाउंटिंग फिगर्स. 2 अकाउंटिंग फिगर्समधील जी रिलेशनशिप आहे ती पर्टिक्युलर नंबरने इंडिकेट केली जाते. अशा पर्टिक्युलर मॅथमॅटिकल नंबर्सला काय म्हणून ओळखलं जातं, रेशो. रेशो म्हणून आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचे की रेशोचा मिनिंग काय आहे, रेशो मीन्स प्रपोर्शन, रेशो म्हणजे गुणोत्तर याप्रमाणे. मग रेशोचा मिनिंग काय होतो, अ पर्टिक्युलर मॅथमॅटिकल नंबर शोईंग रिलेशनशिप बिटवीन 2 अकाउंटिंग फिगर्स. 2 अकाउंटिंग फिगरमधील जे काय रिलेशन आहे ते या रेशोच्या माध्यमातून काय केलं जातं,
इंडिकेट केलं जातं. म्हणून या ठिकाणी अ पर्टिक्युलर मॅथमॅटिकल नंबर शोईंग रिलेशनशिप बिटवीन टू अकाउंटिंग फिगर्स याचं काय आन्सर असणार आहे रेशो. फिफ्थ नंबर क्वेश्चन, अन ॲसेट विच कॅन बी कन्व्हर्टेड इन टू कॅश इमिजिएटली. ॲसेट्स कॅशमध्ये कन्व्हर्ट केल्या जातात इमिजिएटली. अशा ॲसेट्सला काय म्हणायचं आहे, करंट ऑर लिक्विड ॲसेट्स. करंट ॲसेट्स किंवा लिक्विड ॲसेट्स की ज्या कॅशमध्ये इझिली कन्वर्ट होऊ शकतात, म्हणून त्यांना लिक्विड ऑर करंट ॲसेट्स म्हणून आपण लक्षात घ्यायचं आहे. सिक्स्थ नंबर क्वेश्चन, द रेशो मेजरिंग द रिलेशनशिप बिटवीन नेट प्रॉफिट अँड ओनरशिप कॅपिटल एम्प्लॉईड. द रेशो मेजरिंग, असा रेशो की ज्याचं मेजरिंग केलं जातं, मोजमाप त्या ठिकाणी केलं जातं, कॅल्क्युलेशन केलं जातं. द रेशो मेजरिंग द रिलेशनशिप बिटवीन नेट प्रॉफिट अँड ओनरशिप कॅपिटल एम्प्लॉईड. नेट प्रॉफिट अँड ओनरशिप कॅपिटल एम्प्लॉईड मधील जे काही रिलेशनशिप आहे ते आपल्याला कुठल्या रेशोच्या माध्यमातून कॅल्क्युलेट करायचं असतं, तर त्या रेशोला काय म्हणायचं आहे तुम्हाला, ROCE. ROCE याप्रमाणे तो रेशो काय करू शकता तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. की रेशो ROCEचा जो काही फुल फॉर्मॅट आहे तो आपण लक्षात घेतोय की ROCEचा फुल फॉर्म काय होतो आपण लक्षात घ्यायचा आहे, की ज्यालाच म्हणायचं आहे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड. ROCEचा फुल फॉर्म काय आहे, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड. याप्रमाणे तुम्हाला एक ठिकाणी आन्सर द्यायचं की रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे काय, द रेशो मेजरिंग द रिलेशनशिप बिटवीन नेट प्रॉफिट अँड ओनरशिप कॅपिटल एम्प्लॉईड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7, द स्टेटमेंट शोइंग फायनान्शियल पोझिशन फॉर डिफरंट पिरियड ऑर प्रिव्हियस इयर अँड करंट इयर. प्रिव्हियस इयर, करंट इयर, मागील वर्ष, चालू वर्ष यातील जे काही डिफरंट आहे तो फाइंड आउट करण्याकरिता अशी स्टेटमेंट प्रिपेअर केले जातात की ज्या स्टेटमेंटला काय म्हणायचं आहे, दी स्टेटमेंट शोईंग फायनान्शियल पोझिशन फॉर डिफरंट पिरियड्स ऑर प्रिव्हियस इयर अँड करंट इयर. की ज्या स्टेटमेंटलाच काय म्हणायचं आहे, कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट. कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट म्हणून या प्रकारची स्टेटमेंट तुम्ही काय करताय, प्रिपेअर करता. ठीक आहे, या ठिकाणी प्रॉपर आन्सर असणार आहे. नंबर 8 क्वेश्चन आहे. 8 नंबर क्वेश्चनमध्ये स्टेटमेंट शोईंग चेंजेस इन कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट ड्युरिंग अ पर्टिक्युलर पिरियड. असं स्टेटमेंट की ज्या स्टेटमेंटच्या माध्यमातून कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट ड्युरिंग अ पिरियड यातील जे काही चेंजेस आहेत ते इंडिकेट केले जातात. अशा स्टेटमेंटला काय म्हणायचं आहे, स्टेटमेंट शोईंग चेंजेस इन कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट ड्युरिंग अ पर्टिक्युलर पिरियड दॅट इज कॉल्ड ॲज कॅश फ्लो स्टेटमेंट. यालाच काय म्हणायचं आहे, कॅश फ्लो स्टेटमेंट. याप्रमाणे तुम्हाला आन्सर मेन्शन करायचे. 9 नंबर क्वेश्चन, ॲक्टिव्हिटी रिलेटेड टू ॲक्विजिशन ऑफ लॉंग टर्म ॲसेट्स अँड इन्व्हेस्टमेंट्स. ॲक्टिव्हिटी रिलेटेड टू ॲक्विजिशन ऑफ लॉंग टर्म ॲसेट्स अँड इन्व्हेस्टमेंट्स. अशा ॲक्टिव्हिटीज रिलेटेड असतात कशाशी, ॲक्विजिशन ऑफ लॉंग टर्म ॲसेट्स अँड इन्व्हेस्टमेंट. लॉंग टर्म ॲसेट्स, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट रिगार्डिंग असलेल्या ॲक्टिव्हिटीज की ज्यांनाच काय म्हणायचं आहे, फायनान्सिंग इन्व्हेस्टिंग. फायनान्सिंग इन्व्हेस्टिंग या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजला म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. नंबर 10 नंबर क्वेश्चन, द रेशो दॅट इस्टॅब्लिश्ड रिलेशनशिप बिटवीन क्विक ॲसेट्स अँड करंट लायबिलिटीज. असा रेशो की जो इस्टॅब्लिश होतोय, दी रेशो दॅट इस्टॅब्लिश रिलेशनशिप बिटवीन क्विक ॲसेट्स अँड करंट लायबिलिटीज, की ज्यालाच म्हणायचं आहे लिक्विड रेशो. लिक्विड रेशोच्या माध्यमातून क्विक ॲसेट्स अँड क्विक लायबिलिटी, करंट लायबिलिटीज यातील जे काही रिलेशन आहे ते काय केलं जातं, इस्टॅब्लिश केलं जातं. तर याप्रमाणे द रेशो दॅट इस्टॅब्लिश रिलेशनशिप बिटवीन क्विक ॲसेट्स अँड करंट लायबिलिटीज याचं जे काय आन्सर असेल वन वर्डमध्ये कन्वर्ट करताना लिक्विड रेशो हे या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. या पद्धतीने क्वेश्चन नंबर बी, सब क्वेश्चन बी आपण कन्सिडर समजावून घेतलेला आहे. क्वेश्चन नंबर सी आपण कंटिन्यू करतो. क्वेश्चन नंबर सी, स्टेट ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन्स. यामध्ये फर्स्ट नंबर स्टेटमेंट प्रोव्हाइड केलं आहे की फायनान्शियल स्टेटमेंट इन्क्लूड्स ओनली बॅलन्स शीट. दिस स्टेटमेंट इज फॉल्स because of financial statement includes income statement as well as balance sheet statement. या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे आणि म्हणण्यासाठी फर्स्ट नंबर स्टेटमेंट काय आहे, फॉल्स असेल. फायनान्शियल स्टेटमेंट इन्क्लूड्स नॉट ओनली बॅलन्स शीट बट ऑल्सो इन्क्लूड अ इन्कम स्टेटमेंट. या प्रकारे तुम्हाला फर्स्ट नंबर सेंटेन्स किंवा स्टेटमेंट कंप्लीट करायचे, त्याचा आन्सर द्यायचे. सेकंड नंबर क्वेश्चन, ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट इज अ टूल बट नॉट अ रेमेडी. ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट एक प्रकारचं साधन आहे, त्या ठिकाणी नॉट अ रेमेडी. नॉट अ रेमेडी याप्रमाणे आपण
स्टेटमेंट नंबर सेकंड हे काय असणार आहे, ट्रू असेल. या प्रकारे आन्सर कलेक्ट तुम्हाला मेन्शन करायचं आहे. थर्ड नंबर क्वेश्चन, परचेस ऑफ फिक्स असेट इज ऑपरेटिंग कॅश फ्लो. Purchase of fixed asset is operating cash flow. This statement is false because of purchase of fixed asset is not operating cash flow. या प्रकारे तुम्ही स्टेटमेंट कंप्लीट करू शकता. फोर्थ नंबर स्टेटमेंट, डिव्हिडंड पेड इज नॉट अ सोर्स ऑफ फंड. डिव्हिडंड पेड इज नॉट अ सोर्स ऑफ फंड. डिव्हिडंड पेड इज नॉट अ सोर्स ऑफ फंड. दिस स्टेटमेंट इज ट्रू, कारण डिव्हिडंड पेड हा एक्सपेन्स आहे आणि हा फंडचा सोर्स नाही आहे. म्हणजे पैसे मिळवण्याचा हा काय नाही आहे, मार्ग नाही आहे. का तर डिव्हिडंड पेड केला, तुम्ही लाभांश पेड केला. जर डिव्हिडंड रिसिव्ड असता तर हा काय असता, सोर्स ऑफ फंड असता. परंतु डिव्हिडंड पेड इज नॉट अ सोर्स ऑफ फंड. आणि म्हणण्यासाठी फोर्थ नंबर स्टेटमेंट, डिव्हिडंड पेड इज नॉट अ सोर्स ऑफ फंड. दिस स्टेटमेंट इज ट्रू. या प्रकारे आन्सर तुम्हाला मेन्शन करायचे. फिफ्थ नंबर स्टेटमेंट, ग्रॉस प्रॉफिट डिपेंड्स अपॉन नेट सेल्स. ग्रॉस प्रॉफिट हा कशावरती आधारलेला असतो, नेहमी नेट सेल्सवरती. म्हणून दिस स्टेटमेंट इज ट्रू. या प्रकारे आन्सर मेन्शन करायचे. नंबर सिक्स स्टेटमेंट, स्टेटमेंट नंबर 6, पेमेंट ऑफ कॅश अगेन्स्ट परचेस ऑफ स्टॉक इज यूज्ड ऑफ फंड्स. यूज ऑफ फंड. या प्रकारे तुम्हाला जे स्टेटमेंट प्रोव्हाइड केलं की रेशो किंवा पेमेंट ऑफ कॅश अगेन्स्ट परचेस ऑफ स्टॉक इज यूज ऑफ फंड. दिस स्टेटमेंट इज ऑल्सो ट्रू. याप्रमाणे तुम्ही मेन्शन करायचे. 7 नंबर असेल क्वेश्चन, स्टेटमेंट नंबर 7, रेशो ॲनालिसिस इज यूजफुल फॉर इंटर फर्म कंपॅरिझन. रेशो ॲनालिसिस हे इंटर फर्म कंपॅरिझन करिता काय आहे, यूजफुल आहे. दिस स्टेटमेंट इज ऑल्सो ट्रू. 8 number statement is the short term deposits are considered as cash equivalent. Short term deposits are considered as cash equivalents. This statement is also true. 9 number statement is activity ratios, turnover ratios are the same. Activity ratios, turnover ratios are the same. This statement is also ट्रू. हे देखील स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे. स्टेटमेंट नंबर 10, करंट रेशो मेजर्स द लिक्विडिटी ऑफ द बिझनेस. करंट रेशो मेजर्स द लिक्विडिटी ऑफ द बिझनेस. बिझनेसची जी लिक्विडिटी आहे ती करंट रेशोच्या माध्यमातून मेजर केलं जाते, मोजमाप तिचं केलं जातं. आणि म्हणून करंट रेशो मेजर्स द लिक्विडिटी ऑफ द बिझनेस. दिस स्टेटमेंट इज ट्रू. हे स्टेटमेंट देखील काय आहे, बरोबर आहे. 11th नंबर स्टेटमेंट इज रेशो अनालिसिस मेजर्स प्रॉफिटेबिलिटी, इफिशियन्सी अँड फायनान्शियल साऊंडनेस ऑफ द बिझनेस. की या फायनान्शियल स्टेटमेंटची जी काय प्रॉफिटेबिलिटी आहे किंवा रेशो अनालिसिसच्या माध्यमातून कशाचं मेजरमेंट केलं जातं, रेशो अनालिसिस मेजर्ड प्रॉफिटेबिलिटी, इफिशियन्सी अँड फायनान्शियल साऊंडनेस ऑफ द बिझनेस. हे स्टेटमेंट देखील काय आहे, ट्रू असणार आहे. And number last number, usually current ratio should be 3:1. This statement is false because of usually current ratio should be 2:1. 2:1 ह्या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. आणि म्हणून सी नंबर सब क्वेश्चन या पद्धतीने आपण सॉल्व करायचं आहे. नेक्स्ट सब क्वेश्चन डी, आन्सर इन 1 sentence ओनली. आन्सर इन 1 sentence ओनली मधील फर्स्ट नंबर क्वेश्चन आपण अभ्यासतोय. मेन्शन 2 ऑब्जेक्टिव्ह ऑफ कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट. कंपॅरेटिव्ह स्टेटमेंटचे 2 ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते आपण लक्षात घ्यायचे आहेत की ज्यातील नंबर फर्स्ट असेल कंपेअर्स फायनान्शियल डेटा ॲट 2 points ऑफ टाईम. अँड नंबर सेकंड इज हेल्प द डिरायविंग द मिनिंग अँड कन्क्लुजन्स रिगार्डिंग दी चेंजेस इन फायनान्शियल पोझिशन. हे या ठिकाणी फर्स्ट 2 ऑब्जेक्टिव्ह किंवा 2 ऑब्जेक्टिव्ह ऑफ कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट आपण लक्षात घ्यायचे आहेत. कंपॅरेटिव्ह स्टेटमेंटची ही 2 उद्दिष्ट आहेत. सेकंड नंबर क्वेश्चन इज स्टेट 3 एक्झाम्पल्स ऑफ कॅश इन फ्लो. कॅश इन फ्लोची जी काही 3 एक्झाम्पल्स आहेत ते आपण लक्षात घेतोय, जसं की सेल ऑफ ॲसेट, इंटरेस्ट रिसिव्ड, इन्क्रीज इन करंट ॲसेट्स. या प्रकारे तुम्ही मेन्शन करू शकता 3 एक्झाम्पल्स ऑफ कॅश इन फ्लोज. थर्ड नंबर क्वेश्चन, स्टेट 3 एक्झाम्पल्स ऑफ कॅश आउटफ्लोज. कॅश आउटफ्लोज की कशा मार्गाने कॅश बिझनेसमधून जाते आणि कॅश इनफ्लो म्हणजे बिझनेसमध्ये कॅश येण्याचे जे मार्ग आहेत ते आपण लक्षात घेतलेत. की 3 एक्झाम्पल्स ऑफ कॅश इनफ्लो इज सेल ऑफ ॲसेट, ॲसेट सेल केली की बिझनेसमध्ये कॅश येते, इंटरेस्ट
किंवा त्यालाच प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट्स हा देखील काय असणार आहे इन्कम किंवा इनफ्लो ऑफ कॅश या प्रकारे तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता. थर्ड नंबर क्वेश्चन स्टेट 3 एक्झाम्पल्स ऑफ कॅश आउटफ्लोज. कॅश आउटफ्लोचे देखील 3 एक्झाम्पल्स आपण जर लक्षात घेतली तर त्यामध्ये इंटरेस्ट पेड, लोन रिपेड अँड लॉस ऑन सेल ऑफ ॲसेट या प्रकारचे एक्झाम्पल्स की ज्याला म्हणायचं आहे एक्झाम्पल्स ऑफ कॅश आउटफ्लोज की ज्या मार्गाने बिझनेसमधनं कॅश जाते त्याला म्हणायचं कॅश आउटफ्लोज. फोर्थ नंबर क्वेश्चन गिव द फॉर्म्युला ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेशो. ग्रॉस प्रॉफिट रेशोचा जर आपण फॉर्म्युला लक्षात घेतला तर ग्रॉस प्रॉफिट रेशो इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय नेट सेल्स मल्टिप्लाइड बाय 100 या प्रकारचं इक्वेशन या प्रकारचा फॉर्म्युला तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट रेशोचा मेन्शन करायचा आहे. फिफ्थ नंबर क्वेश्चन आहे गिव द फॉर्म्युला ऑफ ग्रॉस प्रॉफिट. गिव द फॉर्म्युला ऑफ ग्रॉस प्रॉफिट या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे गिव द फॉर्म्युला ऑफ ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिटचा जो काय फॉर्म्युला असेल तो याप्रमाणे असेल की ग्रॉस प्रॉफिट इज इक्वल टू नेट सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. हा या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिटचा फॉर्म्युला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे की ग्रॉस प्रॉफिट इज इक्वल टू नेट सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड याप्रमाणे. नेक्स्ट नंबर क्वेश्चन असेल स्टेट एनी 3 एक्झाम्पल्स ऑफ करंट ॲसेट्स. करंट ॲसेटचे जर 3 एक्झाम्पल्स बघितले तर त्यामध्ये डेटर्स असतील, बिल्स, स्टॉक अँड इन्व्हेंटरीज या प्रकारचे एक्झाम्पल्स की ज्यालाच म्हणायचे करंट ॲसेट्स. ठीक आहे. 7 नंबर क्वेश्चन गिव द फॉर्म्युला ऑफ करंट रेशो. करंट रेशोचा जर आपण फॉर्म्युला जर बघितला तर करंट रेशो इज इक्वल टू करंट ॲसेट्स डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज या प्रकारचा फॉर्म्युला तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. 8 नंबर क्वेश्चन गिव द फॉर्म्युला ऑफ क्विक ॲसेट्स. गिव द फॉर्म्युला ऑफ क्विक ॲसेट्स. तर क्विक ॲसेटचा जो फॉर्म्युला असेल की क्विक ॲसेट्स इज इक्वल टू करंट ॲसेट्स मायनस इन्व्हेंटरी हा क्विक ॲसेटचा फॉर्म्युला आपण लक्षात घ्यायचा आहे. 9 नंबर क्वेश्चन स्टेट द फॉर्म्युला ऑफ कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड सोल्डचा जो काय फॉर्म्युला असेल तो काय असणार आहे कॉस्ट ऑफ गुड सोल्ड इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग स्टॉक या प्रकारे तुम्हाला कॉस्ट ऑफ गुड सोल्डचा जो काय फॉर्म्युला आहे तो लक्षात घ्यायचा आहे. आणि लास्ट नंबर क्वेश्चन स्टेट द फॉर्म्युला ऑफ ॲव्हरेज स्टॉक. ॲव्हरेज स्टॉकचा जर आपण फॉर्म्युला लक्षात घेतला तर ॲव्हरेज स्टॉक इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय 2 या प्रकारे ॲव्हरेज स्टॉकचा जो काय फॉर्म्युला आहे तो आपण लक्षात घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने या सर्व ॲन्सर इन वन सेंटेन्सला आपण या ठिकाणी सॉल्व केलेलं आहे. निश्चितपणे चॅप्टर नंबर 9 एक्सरसाइज जी आहे ही आपल्याला समजली असेल की ज्या माध्यमातून ह्या चॅप्टरमध्ये आपण डिफरंट टाईप्स ऑफ अकाउंटिंग रेशोज, फायनान्शियल स्टेटमेंट्स, इन्कम स्टेटमेंट्स की ज्यामध्ये स्टडी केलेले आहेत की ज्याच अनुषंगाने ही एक्सरसाइज आपण या ठिकाणी स्टडी केली आहे. निश्चितपणे सर्व विद्यार्थ्यांना ही एक्सरसाइज योग्य पद्धतीने समजेल अशी अपेक्षा आहे. ओके, थँक्यू.